सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आणि माहिती का, आता म्हणजे कायच बोलू मी, काल सायंकाळी माझ्या जाऊबाईंचा फोन आला की उद्या इथे एंगेजमेंट आहे, म्हणजे जाऊबाईंच्या रिलेटिव्हमध्ये ऑफकोर्स। सो तिथे प्लीज नक्की ये तू। मी म्हटलं ठीक आहे, मी यांना विचारून सांगते। आता जर यांचं काही काम आलं तर आपण कन्फर्म तर सांगू शकत नाही। सो झालं, सायंकाळी मग हे आले, त्यांना सांगितलं तर म्हणाले हो ठीक आहे जाऊ। सकाळी ऑफिसमधून आले, हो जायचं का आपण बघू नंतर, जायचं का आपण बघू नंतर, जायचं का आपण बघू नंतर, असं करता 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 किती वाजले 9:30। आणि आता म्हणतात तुझ्याकडे 1 तास आहे, 1 तासात तुला जे आवरायचं ते आवर आणि बरोबर 10:30 वाजता जे आहे आपण घरून निघालो पाहिजे। मी म्हटलं कशासाठी, तर बोलतात एंगेजमेंटसाठी। म्हणजे मी सकाळपासून कंटिन्युअसली त्यांना म्हणजे कमीत कमी 5 ते 6 वेळा विचारलं असेल की काय करायचं, तर बघू नंतर शिवाय मला रिप्लाय मिळाला नाही। आणि आता बघा 1 तास दिलाय त्यांनी मला आणि 1 तासात तुझं तू आवर। बरंच झालं, म्हणजे उन्हामुळे जे आहे मी पटपट स्वयंपाक तरी तेवढा आवरून घेतला। आता म्हणजे जसं त्यांनी मला म्हटलं जायचं आहे तशी मी आंघोळ करू आणि आता जसं त्यांनी मला सांगितलं जायचं आहे तशी मी आंघोळ केली, कारण मला हेअर वॉश करणं म्हणजे खूप जास्त गरजेचं होता। आणि आता पिहूला आंघोळीला पाठवलं, तर बघितलंच तुम्ही त्याचे नाटकं। सो चला, मस्त आंघोळ झाली माझी। आता पटपट जे आहे आधी भांडे घासते आणि नंतर रेडी होते। आणि खरं सांगू का, आज रेडी होण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण म्हणजे नवीन मेकअप प्रोडक्ट्स मला मिळालेले आहेत आणि कधी एकदाची यूज करते असं काहीसं मला झालेलं होतं। त्यामुळे पटकन जे आहे आधी साडी वेअर करते आणि नंतर जे आहे मेकअप करते। का आधी मेकअप करू, आधी साडीच वेअर करते, म्हणजे कसं आरोहीच्या पप्पांना दिसतं नाही मी साडी वेअर केलेली आहे म्हणजे तयार झालेली आहे। मेकअप काय घाईघाईत कसा तरी होऊनच जाईल, पण मेकअप करत बसले साडी वेअर केलेली नसली की मग होईल नुसता आरडाओरडा। सो मला ओरडा बिलकुलच खायचं नाही आहे। त्यामुळे चला आता बडबड बंद करते, आधी साडी वेअर करते, नंतर तुम्हाला भेटते। माझ्याकडे फक्त 1 तास होता, त्यामध्ये मी बघा आधी तर भांडे घासले, गॅसचा ओटा पूर्ण क्लीन केला, त्यानंतर घर आवरलं आणि झाडू मारला। पोछा मारायचं काम तेवढं आरोही करणार आहे असं तिने सांगितलं होतं मला, पण त्यापेक्षा जास्त वेळ चाललाय माझा साड्या सिलेक्ट करण्यामध्ये। आता ही एक साडी किंवा ही जी मी वेअर केलेली आहे ती एक साडी, या 2 साड्यांमध्ये खरं तर मी कन्फ्यूज आहे। ही साडी मला फार आवडते, त्यामुळे कुठेही मी हीच साडी नेसते। सो आरोहीच्या पप्पांचं म्हणणं झालं बाई खूप झालं ही साडी नेसून, तुला साड्या नाहीत का दुसऱ्या, म्हणून खरं तर मी ही साडी नेसले। पण माझं तरी कन्फ्यूज आहे, म्हणजे मला आणखीही मन माझं यामध्ये अडकलेलं आहे। पण जाऊ दे, जरा आरोहीच्या पप्पांचं ऐकते। आणि इव्हन ही साडी जर नेसून पुन्हा हा व्हिडिओ बघितला ना माझ्या भाऊजाईने, तिचीही लगेच कमेंट येईल किंवा डायरेक्ट जो आहे व्हॉट्सअपवर मेसेज किंवा कॉल येईल की ताई बस झालं, कारण कुठेही मी ही साडी नेसते अशी तिचीसुद्धा कंप्लेंट असते। बाय द वे एनिवे चला, ही साडी नेसलेली आहे, सध्या तरी हीच ठेवते, आधी मेकअप करते, पण वाटलंच मला नंतर तर मी हेही नेसू शकते। चला आता पटपट जे आहे मेकअपला सुरुवात करते। सर्वात आधी तर मी मस्त आईस फेशियल करून घेत आहे। आईस असा चेहऱ्यावरनं फिरवला ना, जे आपले पोर्स असतात ते बऱ्यापैकी मिनिमाइज होतात आणि त्यामुळे मेकअपचा बेस जो आहे तो चांगला बसतो। म्हणून कधीही मेकअप करण्याआधी असा बर्फ फिरवणं कधीही चांगलं। बरं, सेकंड स्टेप मॉइश्चराईज करायची आहे स्किन। माझी स्किन प्रचंड ऑइली आहे, त्यामुळे आत्ता तरी मी ॲलोवेराचं जे जेल असतं ते ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून यूज करते आहे। ते स्किन मॉइश्चराईज तर करतंच पण हायड्रेटेड पण ठेवतं। आणि त्यानंतर 2-3 मिनटं गॅप घेतला, त्यानंतर मी इथे यूज करते आहे प्लिक्सचं जे आहे काय सनस्क्रीन। आणि हे सनस्क्रीन खरंच मला प्रचंड आवडलं, प्रचंड। याआधी मला म्हणजे कोणतंही सनस्क्रीन यूज केलं ना खूप चिपचिप व्हायचं, व्हाईट कास्ट तर म्हणजे सनस्क्रीनसोबत जोडूनच येतो, पण हे इनव्हिजिबल आहे, लगेच लावल्या जे आहे इनव्हिजिबल होऊन जातो। व्हाईट कास्ट नाही, चिपचिपेपणा नाही, काहीच नाही, अगदी वॉटरी कन्सिस्टन्सी आहे त्याची।
त्यानंतर नंबर असतो प्रायमरचा. आणि हे बघा कोणतंही प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर 2 ते 3 मिनटं जे आहे मी इथे थांबते आहे. पण आता 2-2, 3-3 मिनिट थांबून तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर मग व्हिडिओ किती लांबेल तुम्ही कल्पना करू शकता. प्रायमर अप्लाय केल्यानंतर मला असं वाटलं की मी कॅमेरा ऑन केलेला आहे पण कॅमेरा ऑफ होता, त्यामुळे एका साईडचं इथे फाउंडेशन लावून झालं आणि आता दुसऱ्या साईडचं जे आहे मी फाउंडेशन लावते आहे. सो माझ्याकडे हे आहे के ब्युटीचं फाउंडेशन जे मी रिसेंटली ऑर्डर केलेलं आहे. सॉफ्ट मॅट जे आहे याचं टेक्स्चर आहे आणि माझा शेड आहे 130 वॉर्म. मीडियम स्किन टोनसाठी खरंच खूप छान आहे. ज्याचा अंडरटोन येलो असेल त्याच्यासाठी परफेक्ट आहे. सो इथे मी हातानेच ब्लेंड करते आहे कारण माझं ब्युटी ब्लेंडरचा माझ्या पिहूने अशी वाट लावलेली आहे की मी ते तुम्हाला दाखवूही शकत नाही. सो हातानेच मस्त टॅप टॅप करत बघा मग छान अगदी फ्लॉलेसली मी जे आहे हे ब्लेंड केलं आहे. ओ माय गॉड, खरंच आय कांट बिलीव्ह. फक्त एक प्रोडक्ट, त्याचाही फक्त एक पंप आणि इतका छान कव्हरेज, इतका छान ग्लो आलाय चेहऱ्यावर. खरंच 1100 रुपये घालवून मला थोडाफार जो रिग्रेट येत होता ना तो आता टोटली गेला. मला जर का हे असं कव्हरेज हवं असतं तर मला त्यासाठी कलर कलेक्टरचं पॅलेट विकत घ्यावं लागलं असतं. ज्या डार्क सर्कलसाठी ऑरेंज करेक्टर, ग्रीन करेक्टर, म्हणजे काय अप्लाय करा, वेळ घालवा. पण तो सर्व वेळ आणि ते सर्व पैसे माझे वाचलेत एका प्रोडक्टमुळे. खरंच खूप मस्त प्रोडक्ट आहे. आय कांट बिलीव्ह की इतकं छान कव्हरेज देतं एखादं प्रोडक्ट आणि तेही इतकं हलकं फुलकं. असं वाटत नाही आहे की मी खूप असं काही फासलं आहे, कारण फक्त एक पंप केला आहे मी आणि त्यात माझा पूर्ण चेहरा कवर झाला आहे. डाग पण नाही दिसत आहेत बघा, जवळून दाखवते बघा. डागही असे फार असे उठून नाही दिसत आहेत. आणखी कॉम्पॅक्ट वगैरे तर मी लावायचं बाकीच आहे. सो आता कॉम्पॅक्ट लावते आणि नंतर जे आहे तुम्हाला याचा फायनल रिझल्ट दाखवते. पण त्याआधी फिक्सरने जे आहे हे सर्व फिक्स करून घेते. काहीच वापरलेलं नाही. काउंटर वगैरेची मला कधी गरज पडत नाही, कारण मी जर काउंटर यूज केलं ना तर माझे आणखीनच जे आहे फेस जरा जास्त डिफाईन दिसतं, जे मला नको असतं. मला आवडतं असं थोडं गुबलू. तर चला आधी फिक्सर यूज करते. आणि त्यानंतर आता मला सेट करायचे आहेत आयब्रोज. त्यासाठी इनसाईडची ही डार्क ब्राऊन पेन्सिल मी ऑर्डर केलेली आहे. एका साईडनं छान पेन्सिल आहे तर दुसऱ्या साईडनं पुल ऑन ब्रशही आहे. त्यामुळे काम कसं सोपं होतं, म्हणजे जास्तीचे ब्रश कॅरी करत बसायची गरज नाही. आणि ब्राऊन शेड मी यासाठी निवडते कारण काळ्या ज्या पेन्सिल असतात ना त्यांना जो नॅचरल लुक आपल्याला हवा असतो तो येत नाही. त्यानंतर माझं ऑल टाईम फेवरेट लॅक्मेचं काजळ. जास्त दिसत पावडर लावून आता आणखी किती गोरं दिसायचं तुला. आता काजळ प्रत्येकीलाच आवडतं, मला माहीत आहे. मेकअप करो की न करो काजळ आपण बऱ्याचदा जे आहे एरवीही लावत असतो. पण काय होतं ते काजळ हळूहळू विरघळतं आणि डोळ्याच्या खाली उतरतं. अशा वेळेस एक छोटीशी टिप सांगते तुम्हाला. सर्वात आधी काजळ वरच्या आयलिडला खालच्या आयलिडला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर घ्यायचं आपलं आयलायनर आणि त्याने जे आहे आपल्याला हे काजळ फिक्स करायचं आहे. मस्त खालच्या साईडला आणि वरच्या साईडला सुद्धा अगदी बारीक असं काजळच्या खालोखाल जे आहे व्यवस्थित आयलायनर लावून घ्यायचं. त्यामुळे तुमचं काजळ जे आहे खाली उतरत नाही. सो चला माझं इथं काजळ आयलायनर सर्व लावून झालं. आता थोडासा जो आहे ब्लश लावते, अगदी थोडासा. मला म्हणजे मी नॉट अ ब्लश लवर असं तुम्ही समजू शकता. माहीत नाही का ते मला जास्तच ते माकडासारखं वाटतं, म्हणून अगदी सॉफ्ट जो आहे पिंकिश मी इथे ब्लश लावला. आणि त्यानंतर थोडंसे जे आहे हायलायटर लावते आहे. आता माझ्याकडे ना हे आय शॅडोचं पॅलेट आहे, यातच जे आहे सर्व भागमभाग माझी चाललेली असते. म्हणजे वेगळं ब्लश किंवा हायलायटर वगैरे मी आजपर्यंत तरी विकत घेतलेला नाही. सो जे आपले पॉईंट आहेत जसं नाकावर, गालावर, थोडंसं लिपच्यावर आणि थोडंसं कपाळावर हायलायटर लावून घेतलं. आणि
आता नंबर लिपस्टिकचा आणि इथे मी इनसाईडची जी क्रेयॉन लिपस्टिक आहे ती यूज करते आहे. शेड खरंच खूप जास्त प्रिटी आहे याचा आणि जस्ट वन स्ट्रोकमध्ये ही इतकी छान लागते ना, इतकी क्रीमी अशी वेल्वेटी लिपस्टिक आहे. माझ्याकडे आणखी एक क्रेयॉन होता NYBचा, पण तो न जरा जास्त मॅट होता. मला माहीत नाही का, माझी स्किन ऑइली आहे पण मॅट प्रोडक्ट मला फारसे आवडत नाहीत. सो ही छान आहे जास्त. पण आता कार्यक्रम सकाळचा आहे आणि लिपस्टिकनं मला जास्तच डार्क आणि उठून दिसत होती, म्हणून हिला थोडंसं स्लो डाऊन करण्यासाठी मी इथे माझ्याकडे एक ब्राऊन लिपस्टिक आहे हिलरी रोडाची. सो ती अप्लाय केली आणि आता हिला थोडासा म्हणजे रेडिश ब्राउनिश शेड आलेला आहे आणि खरंच तो बरा दिसतोय आता. म्हणजे पहिली ती अगदी उठून दिसत होती, त्या मानाने ही छान दिसते, सेटल दिसते. सो जरासं कॉम्पॅक्ट आणि टिकलीसोबत जो आहे माझा मेकअप इथे पूर्ण झाला आहे. सो असा काहीसा जो आहे मी आज मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. कसा दिसत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणखी हेअरस्टाईल बाकी आहे, ज्वेलरी वेअर करायची बाकी आहे, ती सर्व करते. आणि आता खूप जास्त घाई झाली त्यामुळे आता फारसं काही शूट करत नाही. पटपट जे आहे एंगेजमेंटला जाते आणि तिथेच तुम्हाला भेटते. इतक्या उन्हात पूर्ण 1 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलेलो आहोत एंगेजमेंटच्या मंडपामध्ये. आणि आता आल्या आल्या नवरी आली असा काहीही प्रकार नाही. आम्ही पाऊण तासापासनं या मंडपात असंच बसून नवरीची वाट बघत होतो. फायनली नवरी आली आणि नवरी बघा किती क्यूट आहे आणि नरदेव ही अगदी तिला साजेसास आहे. म्हणजे रबने बनादी जोडी असं काहीशी यांची जोडी आहे. दोघंही खूप मस्त दिसत होती. पण आम्ही मात्र घामाने असं लोटपोट झालो होतो की काय सांगू. 15 मिनटं घालवून केलेला मेकअप 1 मिनटंही टिकला नसेल, कारण ऊनच इतकं भयंकर होतं त्यात मंडपात. म्हणजे विचारू नका तुम्ही, खूप जास्त गरमी होत होती. पण तरी आम्ही एंगेजमेंट मस्त एन्जॉय केली बरं का. आणि आता म्हणजे एंगेजमेंट कोणाची, तर माझ्या ज्या जाऊबाई आहेत ना, सो त्यांच्या बहिणीची ही मुलगी आणि ही आहे माझ्या जाऊबाईंची फॅमिली. आता तुम्ही जाऊबाई सोनलला बऱ्याचदा बघता, पण दादाला आणि रोहितला कधी बघितलं नसेल. सो हे आहेत माझे मधले जेठ, त्यांच्या बाजूला रोहित होता. नवरदेव, नवरी, सोनल आणि जाऊबाई. आणि या कपलला तर तुम्ही चांगलंच ओळखता आता नाही का. आरोहीला खूप फोर्स केला पण ती काही यायला तयार झाली नाही. सो त्यामुळे ती म्हणजे आज पूर्ण असा कंप्लीट फॅमिली फोटो तुम्हाला काही बघायला मिळाला नाही. सो इथे चाललं आहे आमचं फोटो सेशन. ते आटोपलं आणि थोडं म्हटलं चला कूलर खाली बसूया घरात. सो घरात जायला निघालीत. सो म्हटलं तुम्हाला नवरदेव नवरीचं घर तर दाखवते. हे जे दिसतंय ना, हे आहे नवरदेवाचं घर आणि त्याच्याच अगदी समोरासमोर म्हणजे दारावर दार हे जे दिसतं आहे मंडप टाकलेलं, हे आहे नवरीचं घर. तरीसुद्धा लव्ह मॅरेज आहे असं बिलकुल समजू नका. लव्ह मॅरेज नाही आहे, ती योगायोगाने जुळून आल्यात सर्व गोष्टी. सो तिथे आम्ही बराच वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही निघून आलोत मार्केटमध्ये. खरं तर पिहूचे 2 बुक्स घ्यायला आलो होतो, ते तर काही मिळाले नाहीत. पण त्यानंतर आम्ही आलेलो आहोत आरोहीच्या पप्पांसाठी शूज बघण्यासाठी. आणि माझ्या चेहऱ्यावरून तुमच्या लक्षात येईल आय एम नॉट हॅपी ॲट ऑल. खरं सांगते, इतका त्रास होतो मला या लोकांच्या प्रेमाचा. म्हणजे मी नेहमी ऐकलं असेल माझ्या तोंडातून तुम्ही, आरोही म्हणजे अगदी शू लवर आहे. तिला 2 ऑप्शन दिले ना, ड्रेस पाहिजे तुला नवीन का शूज, ती शूजच बोलेल. पिहूचंही अगदी तसंच आहेत. आणि हे दोघंही गेलेले आहेत त्यांच्या वडिलांवर. इतकं त्यांना शूज लागतात आणि इतके वेळे ते शूजच्या मागत. हे जे दुकान होतं ना, हे 4थं दुकान होतं. ऑलरेडी 3 दुकान आम्ही फिरून आलोत. एका दुकानात तर मी झोपता राहिली आणि ओरडाही खाल्ला त्यांचा. मला इतकी झोप येत होती. सो शूज तर काही 4 दुकानात फिरून 5व्या दुकानातही आम्हाला आवडला नाही. त्यानंतर सरळ घरी आलोत आणि तिथे एंगेजमेंटमध्ये सोनल मला बोलली होती, काकू बरेच दिवस झाले तुझ्याकडे मी आली नाही. सो तिला मी इन्व्हाइट केलं, चल सोबत आमच्याच, करू कसं तरी गाडीवर ॲडजस्ट. सो ती बोलली नाही मी नंतर येते आणि आईला पण घेऊन येते. सो माझ्या जाऊबाई आणि ती आम्ही घरी यायच्या आत आमच्या घरी पोहोचलेले होते. सो त्यानंतर आवरावर झाली, गप्पा गोष्टी झाल्या, स्वयंपाक झाला, जेवणं झालीत आणि आत्ता भेटतो आहोत तुम्हाला डायरेक्टली सकाळी. बरं तुम्ही मला सांगा, तुमच्या जाऊबाई तुमच्याकडे अशा भांडे घासतात का? आमच्या घासतात. कितीही नाही म्हटलं ना तरी घासतात. ती म्हणतात बाई तुझ्या किचनमध्ये मला स्वयंपाक वगैरे जमत नाही, तू तुझं आटोप, मी फक्त भांडे घासायचं काम करते. मी नाही बोलले तरी पण त्यांनी तेवढे घासलेत. आणि इथे माझं चाललेलं आहे ब्रेकफास्टची प्रिपरेशन. रात्री 12-1 वाजेपर्यंत जागलो, त्यामुळे आज म्हणजे ब्रेकफास्ट
ब्रेकफास्टला तसा वेळच झाला. सो एका साईडला इथे माझं दूध तापवणं चाललेलं आहे, एका साईडला ब्रेकफास्टची प्रिपरेशन चाललेली आहेत आणि सोबतच चाललेले आहेत अनस्टॉपेबल आमच्या गप्पा गोष्टी. आणि आजचा विषय तर सध्याचा तरी डीमार्ट होता, त्यामुळे तुझ्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत डीमार्टमधल्या, कशा कशा घेतल्या, काय काय घेतल्या त्यांचं विचारणं चाललेलं आणि माझं दाखवणं चाललेलं. त्यांचं म्हणणं की आम्ही प्रत्येक वेळेस गेलो ना, दादा घ्यायची परमिशन तर घेतात पण जास्तीच्या गोष्टी काही पाहू देत नाहीत. आणि मग माझं त्यांना एकच उत्तर, ताई सर्वांचे नवरे सारखेच असतात. माणसांचं कसं असतं, घ्यायचं ना तर पट घ्या. आणि आपल्या बायकांना असं वाटतं की आधी ऑप्शन तर बघू द्या, मग आम्हाला काय पाहिजे ते आम्ही ठरवतो. सर्व माणसं शेवटी सारखेच. त्यानंतर आता जाऊबाई आल्यात म्हटल्यावर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे, म्हणून आज म्हणजे रसपुरी बनवायचा जो आहे बेत आखला मी. सो इथे मी बनवते आहे रस आणि सोबत मी भाजीसुद्धा शिजायला ठेवलेली आहे. आमच्याकडे रस असला की मग वड्यांची स्पेशली भाजी बनवल्या जाते किंवा मग चिवची भाजी बनवल्या जाते. मसाल्याच्या भाज्या तशा फारच कमी बनतात आमच्याकडे. आणि आमच्या गप्पा गोष्टीत बघा भाजी करपता राहिली, सो त्यामुळे आणखी थोडंसं गरम पाणी करून मी त्यामध्ये टाकलं. सो भाजी तयार आहे, रस तयार आहे. जेवायला बसा असं माझं म्हणणं होतं, पण ब्रेकफास्ट जरा लेट झाल्यामुळे कुणाला जेवायचं नव्हतं. आणि मग त्यामुळे पिहू बोलला, सोनल दीदी मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवतो. आणि त्याने मग त्या तिघींसाठी मस्त अशी कोल्ड कॉफी बनवली. आणि त्यानंतर लगेच 1-1.5 तासाने आम्ही जेवण केलं. इथे या बहीण भावांची मस्त अशी मैफिल रंगली होती. म्हणजे पिहूचं चाललेलं होतं खरं तर, दीदी तुला हे गाणं वाजवून दाखवू का, दीदी तुला ते गाणं वाजवून दाखवू का. आणि एक्सप्रेशन तर बघा पठ्ठ्याचे, कसं वाजवते आहे ते जर तुम्हाला दाखवलं ना तर तुम्ही पोट धरून हसाल. पण त्याच्यासाठी ते परफेक्ट होतं आणि आम्ही ते एन्जॉय पण करत होतो. चला आता फायनली जाऊबाई निघायची वेळ झाली, त्यामुळे त्यांच्यासाठी मी इथे चहा ठेवला. फर्स्ट टाइम बिना साखरेचा चहा पिते. कसा पित असेल बिचारा माझा नवरा. मी पित होती ना आधी, तुम्ही पाण्यामध्ये ब्लॅक कॉफी, पाणी गरम करायचं, कॉफी टाकायची, तसंच पित होती. छान लागते साखरेपेक्षा. बाय बाय. या जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं. सो आता जे आहे जाऊबाई आणि सोनल गेल्या, मस्त खाली निवांत 10 मिनटं बसले. पण इतक्या उन्हाच्या वाफा लागत होत्या ना, म्हटलं चला घरी बसलेलं बरं फॅन लावून. सो इथे बसले तर हा सर्व पसारा बघा तुम्ही. म्हणजे घरी कोणी असलं ना की मुलं त्याचा पुरेपूर फायदा घेतात. मुलं मीन्स मला इथे पिहू म्हणायचंय. आरूचं काही नाही बिचारीचं, आरू काही पसारा करत नाही, पण पिहू भरपूर पसारा करतो. आरू आवरत होती त्याला, पण मग दोघांची भांडणं होतात, त्यामुळे मी तिला म्हटलं बाई बसू दे आम्हाला निवांत, तो जे करेल ते करू दे, नंतर मी सायंकाळी सर्व आवरून घेईन. सो एवढा सर्व पसारा जो आहे पिहूने एकट्याने जो आहे करून ठेवलेला आहे. सो मला हे आवरायचं आहे. पण खरं सांगते 2 दिवस कसे गेलेत ना कळले नाहीत. कालचा दिवस तर अगदी म्हणजे फक्त मंडपाखाली आम्ही 3-4 तास होतो, आतून बाहेरून ओलं कच्च बिलकुल. त्यानंतरही घरी आल्यावर स्वयंपाक सर्व आणि आम्ही जागलोत रात्री 1 वाजेपर्यंत. नाव यू कॅन अंडरस्टँड की आज माझी अवस्था काय असेल. जास्तीत जास्त 9:30 वाजेपर्यंत झोपणारी मुलगी मी सो मी जागली 1 वाजेपर्यंत. त्यानंतर सकाळी ही सवय जात नाही बघा, सकाळी ही लवकर जाग आला आणि त्यानंतर कामं वगैरे त्यात भरपूर वेळ गेला. म्हणून दुपारी अशी झोपले ना, जेवण झाल्या तर 4 वाजता उठले. आणि पुन्हा 4 वाजता नंतर आम्ही उठल्यानंतर जाऊबाईंना चहा वगैरे केला. त्यानंतर आमची कंटिन्युअसली बडबड चाललेली. फायनली ते आता गेल्या आणि आता जे आहे मी हे सर्व आवरणार आहे. आणि लगेचच 7 वाजले की मला स्वयंपाकही करावा लागणार आहे. सो त्यामुळे आता हे सर्व आवरते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा. बाय.